नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलो आहे गरम पाण्याचे झरे असलेल्या उनकेश्वर या ठिकाणी। आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। चला तर मग आजचा व्लॉग स्टार्ट करूयात। उनकेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर आपल्याला शिवद्वार श्री संस्थान उनकेश्वर अशी कमान पाहायला मिळते। आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खूप सुंदर अशा देवी देवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतात। उनकेश्वर हे ठिकाण गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे। या पाण्यामध्ये जर तुम्ही स्नान केलं तर तुमचे त्वचेसंबंधित जे काही आजार आहेत ते बरे होतात अशी आख्यायिका आहे। रामायणातील अध्याय 13 नुसार या ठिकाणी भरभंग ऋषींचे आश्रम होते। प्रभू श्रीराम जेव्हा 14 वर्ष वनवास भोगत होते तेव्हा ते या ठिकाणी आले आणि त्यांनी बाण मारून गरम पाण्याचे झरे निर्माण केल्याचे सांगितले जाते। उनकेश्वर येथे प्राचीन शिवलिंग आहे। येथील महादेवाचे पिंड उपलिंग म्हणून ओळखले जाते। ज्यांना 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणे शक्य नाही त्यांनी या उपलिंगाचे दर्शन केल्यास 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्यासारखे आहे अशी आख्यायिका आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी महादेवाचे पिंड पाहायला मिळते। महादेवाच्या पिंडीच्या मागे महादेव, पार्वती आणि गणपती बाप्पांची खूप सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन ठिकाणी। तोपर्यंत जय शिवराय।